पुढच्या पिढीनं नेतृत्व केलं पाहिजे हे सांगत असताना शरद पवारांच्या ही आपण दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या या शिष्टमंडळानं पत्र दिलेलं आहे। हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सगळे आपल्याला दिसतात आणि आता त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना पत्र पाठवतील। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे। या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच आता त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची प्रक्रिया पुढे पार पाडली जाणार आहे आणि त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलं गेलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होता यावं यासाठी। आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना पत्र पाठवतील। अतिरिक्त कार्यभार असलेले आचार्य देवव्रत हे राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली शपथविधीचा सोहळा पार पडेल आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अजित पवार यांनी वेगळी वाट निवडल्यानंतर अनेक बडे नेते, अनेक मोठे नेते हे अजित पवारांसोबत गेलेले होते। त्याच बड्या नेत्यांमधले हे चेहरे आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, त्याच्यानंतर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सगळे जण दिसत आहेत। आणि चर्चा अशीही होती की दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होऊ नये यासाठी हे सगळे बडे नेते आग्रही होते, प्रयत्नशील होते। तर दुसरीकडे जसं शरद पवारांनी सकाळी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं। आणि यानंतर आपण जाऊयात, अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, काय अपडेट्स आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांकडून पत्र देण्यात आलेलं आहे आणि एकूणच सुनेत्रा पवार यांची निवड ही गटनेतेपदी झालेली आहे या संदर्भातली माहिती देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे। एकूण आता पुढची जर का प्रक्रिया पाहिजे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक पत्र राज्यपालांना लिहितील आणि राज्यपालांकडे उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार यांची शिफारस करण्यात येईल। तसं पत्र देखील राज्यपालांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येईल। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून हे पत्र पाठवण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपालांकडून आमंत्रण देण्यात येईल आणि ही सगळी प्रक्रिया पुढील काही तासात आपल्याला होताना दिसेल। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ आपल्याला 5 वाजता घेताना दिसतील आणि ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना संध्याकाळी कोणतं खातं दिलं जात आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे। आता सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येते उपमुख्यमंत्री पदासोबत हे पाहावं लागेल। अभिषेक, आपण पाहतोय की सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत, त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देखील दिली जाणार आहे आणि ही सगळ्या संविधानिक प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या सक्रिय होत आहेत। कशा पद्धतीनं आता सुनेत्रा पवार यांचा पुढचा राजकीय प्रवास आपल्याला पाहायला मिळेल? आता जर का पाहायचं तर विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे आणि त्यानंतर एकूणच जे सगळे अधिकार आहेत त्या संदर्भातले पक्षाचे अधिकार असेल किंवा मग विधिमंडळ पक्षाचे अधिकार असतील ते सगळे आपल्याला सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्याचं दिसतं आहे। एकूणच सध्याची जर का प्रक्रिया पाहायची तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकूणच जे खातेवाटप आहेत ती प्रक्रिया देखील आपल्याला पार पडताना दिसेल आणि पुढील जर का प्रक्रिया पाहायची तर राष्ट्रीय अध्यक्षांसंदर्भात देखील आपल्याला नाव जे आहे ते समोर येताना दिसत आहे आणि त्या संदर्भातली प्रक्रिया देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। एकूण प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर जी विलिनीकरणासंदर्भात चर्चा आपल्याला होताना दिसते आहे ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा आपल्याला सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत करताना दिसतील। एकूणच या अगोदर जर का पाहायचं तर प्रकर्षानं विलिनीकरण व्हावं अशा प्रकारची मागणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळते आहे आणि त्या संदर्भातली चर्चा ही होत असतानाच पक्ष आधी आणि त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा अशा प्रकारे प्रक्रिया ही सुनेत्रा पवार किंवा मग पवार कुटुंबाकडनं आपल्याला होताना दिसत आहे। तर त्याच प्रकारची ही वाटचाल आपल्याला आता राजकीय दृष्ट्या देखील होताना दिसेल। प्रामुख्यानं सगळ्यात पहिले पक्ष आणि त्यानंतरच विलिनीकरणाच्या चर्चा अशा प्रकारचं एकूणच जी वाटचाल आहे ती आपल्याला सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबियाकडनं होताना दिसणार आहे।
अभिषेक, या सगळ्याच्या मध्ये पक्ष आणि विलिनीकरण या सगळ्याच्या मध्ये महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांचा, आणि त्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहे. पक्षाला पुढे घेऊन जात असताना याच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील, शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील अशी देखील चर्चा झालेली होती आणि तशा शक्यताही निर्माण झालेल्या होत्या. त्या सगळ्या संदर्भात नेमका काय निर्णय होऊ शकतो, खास करून शरद पवारांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात आता या राष्ट्रवादीकडून काय निर्णय होऊ शकतो? एक महत्वाची अपडेट यामध्ये आता देतो. मुख्यमंत्र्यांचे पत्र हे राज्यपालांकडे रवाना करण्यात आलेलं आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं गटनेता संदर्भातली जी निवड आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलेली होती आणि आताच एकूण उपमुख्यमंत्री पदासंदर्भात जी शपथ आपल्याला घेताना सुनेत्रा पवार पाहायला मिळतील त्या संदर्भातलं पत्र हे पाठवण्यात आलेलं आहे. एकूणच हे पत्र पाठवल्यानंतर 5 वाजता आपल्याला शपथविधी हा पार पडताना दिसेल. राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांचं पत्र गेलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. संविधानिक प्रक्रिया आहे. शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाणं आणि मुख्यमंत्र्यांकडून आता राज्यपालांना हे पत्र दिलं गेलेलं आहे. लोकभवनकडे पत्र रवाना झालेलं आहे आणि त्यानंतर आता 5 वाजता शपथविधी होणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीनं कोणताही तामझाम न करता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 5 वाजता शपथविधी सुरू होईल आणि 5:12 पर्यंत हा शपथविधी सोहळा चालेल. अत्यंत साध्या पद्धतीनं हा शपथविधी होणार आहे, कारण का या संपूर्ण घटनेला, या संपूर्ण प्रक्रियेला अत्यंत दुःखाची आणि दुर्दैवी घटनेची किनार आहे, ते म्हणजे अजित पवारांचं निधन. आपण पुन्हा एकदा जाऊयात अभिषेक मुठाळकडे. अभिषेक, 5 वाजता शपथविधीला सुरुवात होणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीनं शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रवादीकडून कोण कोण उपस्थित असणार आहे आणि पवार कुटुंबाकडून या शपथविधीत कोण कोण असेल? तर आपण सगळेच नेते बघितले जे आपल्याला गटनेत्या संदर्भातली जी निवड होताना दिसलेली होती त्या संदर्भात हे सगळे नेते आपल्याला लोकभवन इथं पोहोचलेले पाहायला मिळतील. आताच काही जे निवडक नेते आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत आणि ते देखील आपल्याला राज्यपाल लोकभवनामध्ये जाताना दिसतील. एकूणच हे सगळे नेते मंडळी आपल्याला लोकभवनावर शपथविधी वेळी पोहोचताना दिसेल आणि 5 वाजताच आपल्याला हा शपथविधी जो आहे तो होताना किंवा पार पडताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याला सध्याला तरी इथं उपस्थित राहताना दिसणार आहेत. मात्र शरद पवार गटाकडनं कोण उपस्थित राहत आहे या संदर्भात अजूनही एकूण या संदर्भातली अद्यापही माहिती नाही. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीनं लोकभवनला राज्यपालांकडे हे पत्र रवाना झालेलं आहे. संविधानिक प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये शपथविधीला सुरुवात होईल. सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या खुर्चीवरती, या पदावरती विराजमान होणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते हे सुद्धा पाहावं लागेल. गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड होण्यापूर्वी त्यांनी CP राधाकृष्णन यांच्याकडे आपला खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आणि त्यानंतर गटनेतेपदी त्यांची निवड झाली. एक प्रस्ताव देण्यात आला, त्याला अनुमोदन देण्यात आलं. राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सगळे नेते उपस्थित होते आणि या सगळ्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकच गोष्ट सातत्यानं अधोरेखित केली, ती म्हणजे आजची बैठक, आजची प्रक्रिया ही केवळ गटनेता निवडीची प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात बैठक झाली. त्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.